मी संदीप नाईक यांच्यावर त्यांच्या राजकारणाची जी सुरुवात झाली तेव्हापासून मी ते जवळून पाहिलेलं आहे. त्यांचा नगरसेवक पदाची कारकीर्द मी पाहिलेली आहे. त्यांचा स्थायी समिती सभापती पदाचा कार्यकाळ 3 वर्षाचा जो होता तो मी पाहिलेला आहे. त्यानंतर त्यांचा आमदार पदाची कारकीर्द मी पाहिलेली आहे. सभापती म्हणून त्यांचं काम खूप जवळून पाहिलं. म्हणजे मी तेव्हा नवी मुंबई महापालिका स्वतः ऍज अ रिपोर्टर म्हणून कव्हर करत होतो. पण अत्यंत प्रोफेशनली आणि कॉर्पोरेट स्टाईलनी हा माणूस काम करतो हे मी पहिल्या दिवसापासून पाहिलेलं आहे. नवी मुंबई संदर्भातलं एक वेगळं विजन त्यांनी नेहमी डोळ्यासमोर ठेवलेलं आहे. ते जेव्हा स्थायी समिती अध्यक्ष होते तेव्हा तोपर्यंत स्थायी समिती अनेक वेगवेगळ्या कारणासाठी ओळखली जायची, परंतु स्थायी समिती अध्यक्ष म्हणून अर्थसंकल्पावर एक वेगळी छाप असायला हवी, स्वतःचा एक विजन असायला हवं, स्वतःचा एक विजन त्या अर्थसंकल्पात दिसायला हवं. महापालिका आयुक्त अर्थसंकल्प मांडत असतात आणि होतं असं की महापालिका आयुक्तांचीच जास्त छाप दिसते त्यावर. दुर्दैवाने अनेक महापालिकांमध्ये असं दिसतं की स्थायी समिती अध्यक्ष आणि महापौरांची तेवढी छाप दिसत नाही. संदीप नाईकांनी हा ट्रेंड बदलला त्या काळी, मला चांगलं आठवत आहे. त्या अर्थसंकल्पावर स्वतःची एक छाप त्यांची त्या अर्थसंकल्पावर दिसली. आज नवी मुंबईत अनेक जे प्रकल्प आपल्याला मोठे मोठे प्रकल्प दिसते, नवी मुंबई अनेक बाबतीत जे स्वयंपूर्ण दिसते, तर त्यामध्ये संदीप नाईकांनी त्या अर्थसंकल्पात मांडलेले अनेक मुद्दे होते, तर त्याचं ते प्रतिबिंब आपल्याला उमटताना दिसते. एक गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे की ठाणे जिल्हा आणि संपूर्ण मुंबई महानगर प्रदेश आहे, ज्याला आपण MMR म्हणतो, त्या सगळ्या या मोठ्या प्रदेशामध्ये पाण्याची प्रचंड मोठी टंचाई निर्माण होते. आपण ठाण्याविषयी खूप सातत्याने बोलत असतो, पण ठाण्यातल्या बऱ्याचशा भागात मोठी पाणी टंचाई आहे. नवी मुंबईत ही का नाहीये? नवी मुंबईत ही का नाहीये त्याचं कारण मोरबे धरण, आणि मोरबे धरणाचं बऱ्यापैकी शिल्पकार संजीव नाईक आणि अर्थातच गणेश नाईक यांना मानलं जातं. पण इथवर ते थांबलेलं नाहीये. मोरबे धरणातून शहराच्या पाण्याचं नियोजन, वितरण व्यवस्था अतिशय सक्षम व्हावी यासाठी स्थायी समिती अध्यक्ष असताना संदीप नाईक यांनी केलेले प्रयत्न मला असं वाटतं खूप महत्वाचे होते. त्यावेळी काही मुद्द्यांवर टीका झाली असेल, परंतु ते आज निर्णायक होते. आज ठाणे बेलापूर रस्ता हा किती महत्वाचा ठरला हे तुमच्या लक्षात येईल. महापालिकेचं मुख्यालय महत्वाचं कसं ठरलं ते तुमच्या लक्षात येईल. शहराला एक दिशा होती, दिशा राहिलेली आहे त्यांच्या अध्यक्षपदाच्या सभापती पदाच्या काळात. आमदार म्हणून त्यांनी ऐरोलीत खूप महत्वाची कामं करण्याचा प्रयत्न केला. एक त्यांचा पर्यावरण चेहरा नवी मुंबईकरांना नेहमी वेगळा वाटत आलेला. या शहराचं पर्यावरण उत्तम राहायला पाहिजे, या शहराच्या पर्यावरणाची एक दिशा असली पाहिजे. तर यासाठी म्हणजे कॉन्क्रीटचं शहर म्हणून याचा उपहास नेहमी केला जातो, परंतु संदीप नाईकांनी तोही ट्रेंड मोडायचा प्रयत्न केला आणि या शहराला एक पर्यावरणाची दिशा देण्याचा प्रयत्न करणारा आमदार म्हणून मला असं वाटतं त्यांची ओळख आहे. एक विजनरी लीडर ते राहिलेले आहेत आणि हे काय मी वेगळं सांगायची गरज नाही, संपूर्ण नवी मुंबईची कल्पना आहे. जनता दरबार, स्वतः मंत्री असताना लोकांचा दरबार भरवायचा, ही मुळातच कल्पना महाराष्ट्रात सुरुवातीला गणेश नाईकांनी आणली, हे लक्षात घ्या. आणि ते जनता दरबार त्यांचे प्रचंड गाजलेत ते जेव्हा पालकमंत्री असताना. दुर्दैवाने असं आहे की त्यांच्यानंतर अशा प्रकारचे जनता दरबार घेणारा मंत्री महाराष्ट्रात खूप अपवादाने. आता ठाणे जिल्ह्यातले पालकमंत्री असतात कुठे असा प्रश्न आहे. सध्याची स्थिती अशी आहे. तर संदीप नाईकांनी नेमकं हाच ट्रेंड म्हणजे जो गणेश नाईक साहेबांनी जो ट्रेंड आखला होता, थेट लोकांमध्ये बसून स्थानिक प्रश्न सोडवायचे, नवी मुंबईचे असतील, ठाणेचे असतील, मीरा भाईंदरचे असतील, जिल्ह्यातल्या वेगवेगळ्या भागांचे असतील, तर लोकांसमोर जायचं, लोकांमध्ये जायचं, हा जो गणेश नाईकांनी सुरू केलेला ट्रेंड होता त्याची एक लहानशी आवृत्ती संदीप नाईकांनी सुरू केलेली दिसते आपल्याला. ती तेव्हाही त्यांनी स्थायी समिती सभापती असताना त्यांनी ती सुरू ठेवली होती. ते आमदार झाले त्यानंतरही सुरू ठेवले होते आणि आता या टप्प्यात पुन्हा परत ते बेलापूर भागात पायाला भिंगरी लावून फिरतायत, वॉर्डा जात आहेत. ते नुसते वॉर्डा जात नाहीत, तर माझी माहिती अशी आहे, जी तुम्हालाही माहिती असेल कदाचित, की ते सोसायटीजना भेटी देत आहेत, त्यांच्या लोकांशी तिथले प्रश्न समजून घेत आहेत. लक्षात घ्या, एक मुद्दा आपण नेहमी विचारात घ्यायला हवा, सगळ्या राजकारण्यांच्या बाबतीत तो लागू असतो, ते म्हणजे तुम्हाला रिव्हिजिट करावं लागतं. आपण ॲज अ पत्रकार म्हणून मी 5 वर्षापूर्वी एक स्टोरी केलेली असते आणि आपण त्याच्यात रममान असतो, पण अनेकदा ती स्टोरी परत रिव्हिजिट करावी लागते. म्हणजे आपल्याला त्या स्टोरीचा परत फॉलोअप घ्यावा लागतो. राजकारण्यांना पण हा नियम लागू होतो, हे लक्षात घ्यायला पाहिजे. नवी मुंबई काय नवीन आहे का गणेश नाईक आणि संदीप नाईकांसाठी किंवा संजीव नाईकांसाठी? तर अजिबात नवीन नाहीये, परंतु राजकारणात अनेक गोष्टी रिव्हिजिट कराव्या लागतात.
मला असं वाटतं संदीप नाईकांनी हा प्रयोग पुन्हा एकदा सुरू केलाय, पुन्हा लोकांमध्ये जाणं, पुन्हा वसाहतींमध्ये जाणं, पुन्हा जुन्या लोकांना नवीन लोकांना भेटणं, तरुणांना ज्येष्ठांना महिलांना भेटणं आणि त्यांचे प्रश्न समजून घेणं. तर ते मला असं वाटतं एका अर्थाने ते रिव्हिजिट करतायत त्यांच्या प्लॅन्सवर आणि हे नवीन आहे. अर्थातच संदीप नाईक डिझर्विंग का नसावेत? म्हणजे राजकीय 2 वेळा आमदार राहिलेली व्यक्ती आहे ती. म्हणजे विधिमंडळ काय म्हणतात, विधिमंडळाचा त्या माणसाला अनुभव नाही असं नाहीये त्या नेत्याला, तर त्यांना अनुभव आहे. महापालिकेत नगरसेवक म्हणून ते निवडून आले, त्याच्यानंतर ते स्थायी समिती सभापती झाले. ते तेव्हा आरक्षणं पडली होती म्हणून, अदरवाईज ते महापौर असते शहराचे. म्हणजे ते स्थायी समिती सभापती असताना ते ऍक्टिंग महापौरच होते या शहराचे. त्यामुळे त्यांना तो स्थानिक राजकारणाचा अनुभव आहे. ते 2 टर्म 10 वर्ष आमदार राहिलेत ऐरोलीमधून, त्यांना ऐरोली कळतं, त्यांना नवी मुंबईचे प्रश्न माहित आहेत. बेलापूर काय त्यांच्यासाठी नवीन राहिले नाही. त्यांना बेलापूर मधले जे काय भाजपाचे 26-27 नगरसेवक आहेत त्यातले माझ्या माहितीप्रमाणे 90% नगरसेवक त्यांचे समर्थक आहेत. जिल्हा ते जिल्हा अध्यक्ष आहेत भाजपाचे. त्यामुळे एक कार्यकारिणी त्यांची आहे, त्यांनी ती स्वतःभोवती आखून घेतलेली आहे ती सगळी कार्यकारिणी. त्यामुळे आमदार पदासाठी जे काय क्वालिफिकेशन लागतं ते त्यांच्याकडे आहे, ते दावा करू शकतात. राजकारणात असे दावे होत असतात, त्यांच्या नेतृत्वाने विचार करायला हवा. मला एक असं वाटतं की जर ते भाजपच्या तिकीट जर त्यांना मिळाली तर त्यांच्यासाठी तुलनेने ही लढाई सोपी असेल. अर्थात निवडणूक कुठलीच सोपी नसते, पण भाजपातून कमळ चिन्हावरून त्यांची निवडणूक बऱ्यापैकी सोपी असेल, कारण गेल्या 5-7 वर्षापासून ते कमळ चिन्हाचा स्वतः प्रचार करतायत, त्यामुळे ती अधिक सोपी असेल. त्यांनी संघर्षाची तयारीच ठेवली, म्हणजे उद्या त्यांच्यावर संघर्षाची वेळ आली तरी निवडणूक इंटरेस्टिंग असेल. बेलापूर हा ठाणे जिल्ह्यातला मी मगाशी म्हणालो त्याप्रमाणे सर्वात लक्षवेधी लढतींपैकी एक असणार एवढं नक्की.